हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो. जर मी तुम्हाला सांगितलं की एमपीएससी ची परीक्षा आता पूर्वीसारखी राहणार नाही, तर काय वाटेल? जर मी तुम्हाला सांगितलं की वर्षातून एक नाही, दोन नाही किंवा त्याहून अधिक वेळा देखील प्रिलिम्स ही होऊ शकते, तर तुम्हाला काय वाटेल? 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट पूर्णपणे रद्द होणार आहे. तसेच परीक्षा OMR वर नाही तर कॉम्प्युटरवर होणार आहे. अशा पद्धतीची जर मी तुम्हाला माहिती सांगितली, तर तुम्ही म्हणाल, सर एवढे बदल एकाच वेळी कसे काय शक्य आहेत? तर मित्रांनो, ही कोणतीही अफवा नाही, कोणत्याही टेलिग्राम चॅनलवर आलेली ही अपूर्ण माहिती नाही किंवा कोणत्याही युट्यूबरचा हा अंदाज नाही. ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृतपणे प्रसिद्ध केलेल्या जाहिराती आणि प्रसिद्धी पत्रिकांवर आधारित माहिती आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ हा प्रत्येक एमपीएससी विद्यार्थ्याने शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे. कारण आज आपण फक्त काय बदल झाले हे पाहणार नाही आहोत, तर हे बदल का झाले, त्याचा तुमच्या सिलेक्शनवर काय परिणाम होईल, आता अभ्यासाची स्ट्रॅटेजी नेमकी कशी बदलावी लागणार आहे आणि पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये एमपीएससी चे स्वरूप नेमके कसे बदलणार आहे, हे देखील आपण आज समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपण आज बोलूया प्रसिद्ध झालेल्या सर्वात मोठ्या भरतीबद्दल. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात क्रमांक 17/2026 म्हणजेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. या जाहिरातीवर एकूण 2619 पदांची भरती करण्यात येणार आहे. ही संख्या खूपच मोठी आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण गेल्या काही वर्षांमध्ये एकंदरीतच एमपीएससीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती ही फार कमी वेळा पाहायला मिळालेली आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप सी चे स्वप्न पाहिलेले आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधीच म्हणावी लागणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 जुलै 2026 आहे आणि पूर्व परीक्षा होणार आहे 27 सप्टेंबर 2026 पासून. लक्षात घ्या, या 2619 जागांमध्ये उद्योग निरीक्षकाच्या 9 जागा, तांत्रिक सहाय्यकाच्या 3 जागा, कर सहाय्यक ज्याला टॅक्स असिस्टंट असं म्हटलं जातं त्याच्या 282 जागा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क याच्या 461 जागा आणि सर्वात मोठी जाहिरात ही लिपिक टंकलेखक म्हणजे क्लर्क यांची 1864 इतके भरभरीत पद हे यावर्षी आलेले आहेत. त्यामुळे माझा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक छोटासा सल्ला आहे, कृपया शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. कारण प्रत्येक भरतीमध्ये शेवटच्या 2 दिवसामध्ये वेबसाईटवर प्रचंड ताण येत असतो. कधी कधी सर्व्हर डाऊन देखील होत असते, कधी पेमेंट अडकले जाते, तर कधी फॉर्म देखील सबमिट होत नाही. त्यामुळे वेळेत अर्ज भरा आणि आपल्या या अभ्यासाच्या प्रवासाला नक्कीच सुरुवात करा. आता तुम्हाला वाटत असेल, सर ग्रुप सी ची जाहिरात तर आली, ठीक आहे, पण एवढा मोठा व्हिडिओ नेमका कशासाठी तयार केलेला आहे? कारण मित्रांनो, ही फक्त भरतीची जाहिरात नाही, तर ही एमपीसीच्या नव्या युगाची सुरुवात आहे. आयोगाने या जाहिरातीसोबतच आणि स्वतंत्र प्रसिद्ध पत्रिकांमधून असे काही निर्णय घेतलेले आहेत जे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना इम्पॅक्ट करणार आहेत आणि तसेच हे पुढच्या अनेक वर्षांसाठी एमपीसीचा चेहरा मोहराच बदलून टाकणार आहेत. माझ्या मते एमपीसीच्या इतिहासामध्ये एवढे मोठे स्ट्रक्चरल चेंजेस एकाच वेळी कधी झालेले नव्हते. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने हे बदल समजून घेणं आवश्यक आहे. चला आता आपण एक एक सर्व बदल हे आता आपण समजून घेऊयात. सर्वप्रथम सर्वात मोठा बदल ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना इम्पॅक्ट होणार आहे. आता हा बदल नेमका चांगला आहे की वाईट आहे हे आता कालांतराने आपल्याला लक्षात येईलच, परंतु तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आता काय बदल झालेला आहे? आता एमपीएससी ची प्रिलिम ही वर्षातून एक नाही तर 2 किंवा त्याहून अधिक वेळा होऊ शकते. अशा पद्धतीचं प्रसिद्धी पत्रक हे आता एमपीएससीने प्रसिद्ध केलेलं आहे. आता लक्षात घ्या, हे तुम्हाला ऐकताना थोडंसं खोटं वाटू शकतं, परंतु हे तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. आयोगाने अधिकृत प्रसिद्ध पत्रिकातून हे स्पष्ट केलेलं आहे की राज्यसेवा संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क म्हणजे फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा नाही, तर गट ब गट क या तीनही मुख्य ज्या आपण ज्या मेन परीक्षांसाठी विद्यार्थी अर्ज भरतात, या सर्व परीक्षांच्या ज्या प्रिलिम्स आहेत म्हणजे पूर्व परीक्षा आहेत, या या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय हा आयोगाने घेतलेला आहे. आता हा निर्णय का महत्वाचा आहे? पूर्वी विद्यार्थ्यांकडे फक्त एकच संधी असायची. त्या एका दिवशी जर तब्येत बिघडली, पेपर अपेक्षेपेक्षा अवघड गेला किंवा एखादी चूक झाली, सिली मिस्टेक झाली, तर संपूर्ण वर्ष त्या विद्यार्थ्याचं वाया जातं. एका दिवसामुळे संपूर्ण वर्षाचं नुकसान वाया जाणं हे नक्कीच बरोबर नाही. आता मात्र तसं होणार नाहीये. समजा पहिल्या प्रिलिम्स मध्ये तुमच्याकडून काही चूक झाली, तरी तुमच्याकडे अजून एक संधी असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण हा निश्चितच कमी होणार आहे. पण इथेच अनेक विद्यार्थी एक मोठी चूक करत आहेत. त्यांना वाटतं की प्रिलिम्स 2 वेळा म्हणजे मेन्स एक्झाम देखील 2 वेळा होईल, तर असं नाहीये.
तर आयोगाने अगदी स्पष्ट केलेलं आहे की प्रिलिम्स 2 किंवा अधिक वेळा होऊ शकते, पण मेन्स परीक्षा ही वर्षातून ही एकदाच होऊ शकते. याचा अर्थ तुम्ही पहिल्या प्रिलिम्स मधून पात्र झालात किंवा दुसऱ्या प्रिलिम्स मधून पात्र झालात, दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या वर्षीची एकच मेन परीक्षा देणार आहात. म्हणून 2 प्रिलिम्स म्हणजे अभ्यासात ढिलाई करण्याचं अजिबात कारण नाहीये. उलट आता सातत्याने तयारी करणाऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे. आता आपण दुसऱ्या मोठ्या बदलांकडे वळूया. आता हा बदल आहे सीबीटी म्हणजेच काय, तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. आतापर्यंत आपण ओएमआर शीटवर परीक्षा देत होतो, उत्तर काळ्या बॉल पेनाने भरायचो. ओएमआर भरताना छोटीशी जरी चूक झाली तरी आपलं नुकसान व्हायचं. पण आता पूर्व परीक्षा ही संगणकावर होणार आहे, म्हणजेच प्रत्येक विद्यार्थी कॉम्प्युटर स्क्रीनवर प्रश्न सोडवणार आहे. याचा सर्वात मोठा अर्थ काय, तर याचा अर्थ आहे आता पुस्तकांचा अभ्यास जितका महत्वाचा आहे तितकाच कॉम्प्युटरवर मॉक टेस्ट देण्याचा सरावही आपल्याला आता महत्वाचा ठरणार आहे. आता याचं कारण म्हणजे ज्ञान असणं हे वेगळंच आहे आणि कॉम्प्युटर स्क्रीनवर वेळेच्या मर्यादेमध्ये पेपर सोडवणं ही एक वेगळं स्किल आहे आणि याची सवय आता आपण आजपासूनच लावायला हवी. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण एक महत्वाचा बदल आपण समोर आलेला आहे, तो म्हणजे परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे आणि ती वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये देखील होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, ही परीक्षा एकाच दिवशी नाही तर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये देखील होऊ शकते. म्हणजेच काय, तर आता परीक्षा आपली आपण जे काही पाहायचो की एमपीसी ची पूर्व परीक्षा असेल, ग्रुप बी ची पूर्व परीक्षा असेल, ग्रुप सी ची पूर्व परीक्षा असेल, ही एकाच दिवशी एकाच वेळी व्हायची. परंतु आता आयोगाने स्पष्ट केलेले आहे, जर ज्या अर्थी या संपूर्ण पूर्व परीक्षा ह्या ऑनलाईन होणार आहेत, तर त्या एकाच दिवशी घेणं हे आयोगाला शक्य नाही. कदाचित आयोग हे टीसीएस किंवा आयबीपीएस अशा संस्थांकडे या पूर्व परीक्षेसाठीचं टेंडर हे देऊ शकतं आणि त्याची कॅपॅसिटी ही भरपूर प्रमाणात नसल्यामुळे ही एकाच वेळी घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही आता परीक्षा होणार आहे. आता पूर्वी बहुतेक विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच दिवशी व्हायची, एकाच वेळेला होत असायची, त्यामुळे सर्वांना एकच प्रश्नपत्रिका मिळायची. पण आता लाखो विद्यार्थी परीक्षा देत असल्यामुळे एकाच दिवशी सर्वांची परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे परीक्षा 2, 3 किंवा त्याहून अधिक शिफ्टमध्ये घेतली जाऊ शकते. आता अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की सर, जर माझ्या शिफ्टचा पेपर अवघड आला आणि दुसऱ्या शिफ्टचा पेपर जर सोपा आला तर माझ्यावर अन्याय होणार नाही का? तर याचसाठी आयोगाने नॉर्मलायझेशन ही पद्धत स्वीकारलेली आहे. आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकेच्या अवघडपणाचा विचार करून गुणांचे समानीकरण केले जाते. समजा पहिल्या शिफ्टचा पेपर खूप कठीण होता आणि दुसऱ्या शिफ्टचा पेपर तुलनेने सोपा होता. अशा वेळी सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा म्हणून आयोग विशिष्ट गणिती पद्धतीने गुणांचे रूपांतर करतो. त्यामुळे कोणत्याही शिफ्टमधील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये हा नॉर्मलायझेशनचा उद्देश असतो. म्हणूनच माझी शिफ्ट कठीण आली म्हणून माझं नुकसान झालं अशी भीती बाळगण्याची आता गरज नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता चौथ्या मोठ्या बदलाकडे वळूया. 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेत ऑप्शनल सब्जेक्ट पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. आता हा निर्णय अनेक वर्षांपासून चर्चेत होता. काही विद्यार्थी ऑप्शनल कायम ठेवण्याच्या बाजूने होते, तर काही विद्यार्थ्यांच्या मत होतं की विद्यार्थ्यांची स्पर्धा एकाच विषयावर व्हायला पाहिजे. आयोगाने अखेर स्पष्ट केलं की 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट राहणार नाही. याचा अर्थ काय, तर आतापर्यंत एखादा विद्यार्थी इतिहास ऑप्शनल घेत होता, तर दुसरा राज्यशास्त्र, तिसरा भूगोल, चौथा समाजशास्त्र. प्रत्येक ऑप्शनलचा अभ्यास हा वेगळा आणि गुण मिळवण्याचं प्रमाणही वेगळं असायचं. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना वाटायचं की कोणतं ऑप्शनल जास्त स्कोरिंग आहे. आता ही चर्चा सगळी संपणार आहे, कारण इथे सर्व विद्यार्थ्यांची स्पर्धा ही समान पेपर्सवर होणार आहे. इथे एक गोष्ट मात्र स्पष्ट सांगतो, युपीएससी मध्ये मात्र अजूनही ऑप्शनल सब्जेक्ट कायम आहे. त्यामुळे युपीएससी आणि एमपीएससी यांची तुलना करून गोंधळून जाऊ नका. एमपीएससीने स्वतःच्या गरजेनुसार हा निर्णय घेतलेला आहे. आता यापुढचाही महत्वाचा बदल म्हणजे ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राबाबतचा आहे. विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रत्येक भरतीच्या वेळी नवीन प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. वेळ जातो, खर्च होतो आणि मानसिक ताणही वाढतो. यावेळी आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की 27 सप्टेंबर 2026 पर्यंत वैध असलेलं ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ही आता ग्राह्य धरले जाणार आहे आणि हा निर्णय हजारो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक असणार आहे. आता यापुढचा अजून एक महत्वाचा बदल म्हणजे काही संबंधित पदांसाठी असलेली स्किल टेस्ट ही आता रद्द करण्यात आलेली आहे. याचा अर्थ निवड प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्किल टेस्टची वेगळी तयारी करावी लागत होती त्यांच्यासाठी हा निश्चितच सकारात्मक बदल आहे. तथापि हा बदल कोणत्या पदांना लागू आहे हे संबंधित जाहिरातीमध्ये नक्की तपासून घ्यायला पाहिजे. सर्व पदांसाठी एकच नियम लागू आहे असा समज करून घेऊ नका. आता आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे परीक्षा केंद्र आयोगाने निश्चित करणार आहे. पूर्वी अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्राबाबत तक्रार असायची. आता आयोगाच्या नव्या प्रणालीमध्ये परीक्षा केंद्राचे वाटप अधिक सुव्यवस्थित पद्धतीने केले जाणार आहे.
आहे. म्हणून प्रवेशपत्र आल्यानंतर शेवटच्या दिवशी केंद्र शोधण्यापेक्षा आधीच त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग, प्रवासाची वेळ आणि आवश्यक व्यवस्था ही आता तपासून ठेवायच्या आहेत. आता शेवटचा पण अत्यंत महत्वाचा बदल म्हणजे एमपीएससी ची परीक्षा टीसीएस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फत घेतली जाऊ शकते. देशातील अनेक मोठ्या भरती परीक्षा टीसीएस यशस्वीपणे आयोजित करत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम व्यवस्था, संगणकीकृत परीक्षा, पारदर्शक प्रक्रिया आणि जलद व्यवस्थापन याची अपेक्षा केली जाते. याचा विद्यार्थ्यांनी एकच अर्थ लक्षात ठेवायचा, एमपीएससी ची तयारी म्हणजे फक्त आता अभ्यास नाही, तर सीबीटी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या वातावरणामध्ये परीक्षा देण्याची मानसिक आणि तांत्रिक तयारी ही आपल्याला आता आवश्यक असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला आजच्या दिवसाचा सगळ्यात महत्वाचा आणि जो काही महत्वाचा पार्ट आहे, जो विद्यार्थ्यांना डायरेक्ट इम्पॅक्ट करू शकतो, या पार्टकडे आपण आता आलेलो आहोत. आता हे सर्व जे बदल आहेत, हे विद्यार्थ्यांसाठी खरंच फायदेशीर आहेत का? तुमचं मत हे वेगवेगळं असू शकतं, कारण काही विद्यार्थ्यांना हे योग्य वाटू शकतं, काही विद्यार्थ्यांना हे चुकीचंही वाटू शकतं. परंतु आपण आता हे बॅलन्स पद्धतीने हा विद्यार्थ्यांसाठी खरंच फायदेशीर निर्णय आहे का, हे आता पाहणार आहोत. आता जर माझं तुम्ही जर मत पाहणार असाल, तर माझ्या पद्धतीने हे पूर्ण फायदेशीर नाहीये. यामध्ये अनेक फायदे आहेत, पण काही नवीन आव्हाने देखील आहेत. सर्वप्रथम आपण फायद्यांबद्दल बोलूया. पूर्वी एखाद्या विद्यार्थ्याने 1 वर्ष मन लावून अभ्यास केला आणि परीक्षा देण्याच्या दिवशी जर आजारी पडला किंवा एखाद्या विषयात चूक झाली, तर त्याचं संपूर्ण वर्ष हे वाया जात असे. आता तसं होणार नाहीये. वर्षातून 2 किंवा अधिक प्रिलिम्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार आहे. यामुळे मानसिक दडपण निश्चितच कमी होईल. दुसरा मोठा फायदा म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट रद्द झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी समान स्पर्धा निर्माण होणार आहे. पूर्वी अनेक विद्यार्थी म्हणायचे की अमुक ऑप्शनल स्कोरिंग आहे, तमुक ऑप्शनलला कमी मार्क मिळतात, जॉग्राफी खूप लेंदी सब्जेक्ट आहे, अँथ्रोपॉलॉजी खूप शॉर्ट ऑप्शनल आहे. तर आता हे असं काही होणार नाही. आता हा संपूर्ण वाद हा आता संपणार आहे. सर्व विद्यार्थ्यांची स्पर्धा ही जनरल स्टडीज वरच होणार आहे. त्यामुळे हे सर्वच विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं ठरणार आहे. तिसरा फायदा म्हणजे ऑनलाईन परीक्षा. आता काही जणांना हा बदल आवडणार नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की देशातील जवळपास सर्व मोठ्या परीक्षा या सीबीटी पद्धतीनेच घेतल्या जातात, म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा ह्या घेतल्या जातात. म्हणजे एसएससी असेल, बँकिंग असेल, आरआरबी असेल, एनटीए असेल, या सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन होत असतात. त्यामुळे एमपीसीने देखील आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र यामध्ये काही आव्हाने देखील आहेत. पहिलं आव्हान म्हणजे कॉम्प्युटरवर पेपर सोडवण्याचा सराव हा विद्यार्थ्यांचा नसणार आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांची आयुष्यात कधीही कॉम्प्युटरची परीक्षा दिलेली नाही. त्यामुळे ज्ञान असूनही वेळेचं नियोजन बिघडू शकतं. माऊस वापरताना वेळ जाऊ शकतो. क्वेश्चन रिव्ह्यू, क्वेश्चन नेव्हिगेशन, फ्लॅग ऑप्शन या गोष्टींचा सराव नसल्यामुळे नुकसान विद्यार्थ्यांचं होऊ शकतं. म्हणून माझा पहिला सल्ला असा असणार आहे, आजपासून प्रत्येक आठवड्यात किमान एक सीबीटी मॉक टेस्ट ही सर्वांनी आता द्यायलाच पाहिजे. कारण सीबीटी मध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नाही, तर इंटरफेसची सवयही तितकीच महत्वाचा आहे. आता अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे आता नुकताच झालेला जो नीटचा पेपर आहे, हा नीटचा पेपर फुटलेला होता आणि याच धर्तीवर कुठेतरी आयोगाने असा विचार केलेला असणार आहे की आपण सर्व परीक्षा या कॉम्प्युटर ऑनलाईन बेस्ड घेणं गरजेचं आहे, जेणेकरून पेपर फुटीचं प्रकरण होणार नाही. परंतु कॉम्प्युटरवर जरी आपण परीक्षा घेतली तरी देखील त्याचा हॅक होण्याचा पर्याय हा हॅकर्सच्या मनामध्ये असू शकतो. त्यामुळे ते देखील आव्हान हे आयोगासमोर असणार आहे. ते आव्हान आता यासमोर कसं पेललं जाणार आहे हे आता वेळच सांगणार आहे. त्यापुढचं एक महत्वाचं आव्हान म्हणजे नॉर्मलायझेशन. मित्रांनो, नॉर्मलायझेशन शब्द ऐकला की अनेक विद्यार्थी घाबरतात, परंतु घाबरण्याचं काही कारण नाही. कारण नॉर्मलायझेशन हे विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यासाठी नसते, तर सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा यासाठीच असतं. तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं टार्गेट कट ऑफ नाहीये, टार्गेट आहे मॅक्झिमम मार्क्स मिळवणं. तुम्ही जितके जास्त गुण मिळवाल तितका नॉर्मलायझेशनचा परिणाम हा आपल्याला कमी जाणवेल. म्हणून पेपर सोपा आहे की कठीण, दुसऱ्या शिफ्टमध्ये काय झालं याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या पेपरवर लक्ष केंद्रित करणं आपण गरजेचं आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता या अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी बदलायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एमपीसीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी 5 गोष्टी लक्षात ठेवलेल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे जनरल स्टडीजवर म्हणजे जीएस वर जास्त भर द्यायला पाहिजे. कारण ऑप्शनल रद्द झालेला आहे, त्यामुळे जीएस चे महत्व हे आणखीन वाढलेलं आहे. करंट अफेअर्स, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान हे सर्व विषय खूप मजबूत असले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर करंट अफेअर्स कधीही दुर्लक्षित करू नका. कारण मागील काही वर्षांचा ट्रेंड पाहिला तर आयोग कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन विचारत आहे, फक्त पाठांतर करून नाही. तर आता पाठांतर केलंच तरच प्रश्न सुटेल असं नाहीये, तर आपण आता अभ्यास समजून घ्यावा लागणार आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे मॉक टेस्ट. माझ्या मते जे विद्यार्थी दर आठवड्याला मॉक देतात त्यांचा आत्मविश्वास इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप जास्त असतो. मॉक टेस्ट म्हणजे फक्त गुण पाहण्यासाठी नसते तर स्वतःच्या चुका शोधण्यासाठी असते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे काय तर रिव्हिजन. एमपीएससी मध्ये नवीन पुस्तक विकत घेऊन सिलेक्शन होत नाही. एकच पुस्तक 5 वेळा वाचा. रिव्हिजन शिवाय यश मिळणं हे खूप कठीण असतं, हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी आता लक्षात घ्या. पाचवी म्हणजे कन्सिस्टन्सी. 2 प्रिलिम्स आहेत म्हणून पहिली गेली तर दुसरी देऊ असा विचार अजिबात करू नका. हा सर्वात मोठा ट्रॅप तुमच्यासाठी ठरू शकतो, कारण दुसऱ्या अटेम्प्ट पर्यंत थांबणारे विद्यार्थी बहुतेक वेळा दोन्ही अटेम्प्ट गमावलेले असतात. म्हणून पहिलाच अटेम्प्ट हा शेवटचा अटेम्प्ट लक्षात घेऊन तुम्ही प्रिलिम्स देणं गरजेचं आहे. आणि आपण एमपीएससी लायब्ररीवर खूप सारे कंटेंट, करंट अफेअर असेल, मॉक टेस्ट असेल किंवा एखादी एमसीक्यूची टेस्ट सिरीज असेल, हे आपण सतत टाकत असतो. त्यामुळे एमपीएससी लायब्ररी चॅनलला तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी शेवटी माझं वैयक्तिक मत सांगतो. माझ्या मते एमपीएससीच्या इतिहासात हा सर्वात मोठा बदल आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी देखील मिळणार आहे, परीक्षा आधुनिक होणार आहे आणि स्पर्धा आणखी गुणवत्तापूर्ण होणार आहे. पण या बदलांचा फायदा त्याच विद्यार्थ्यांना होईल जे वेळेआधी स्वतःमध्ये बदल करणार आहेत. मित्रांनो, आता मला कमेंटमध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे तुमच्या मते या संपूर्ण बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा बदल कोणता आहे? वर्षातून 2 वेळा प्रिलिम्स हा सर्वात मोठा बदल आहे, ऑप्शनल सब्जेक्ट रद्द केलाय हा बदल आहे, की परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे हा सर्वात मोठा बदल आहे? आणि बाकीचे जे कोणतेही 6 बदल मी तुम्हाला सांगितलेले आहेत, या 6 नवीन बदलांपैकी आणखी कोणता निर्णय तुम्हाला वाटत असेल तर तो तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलेला असेल तर लाईक करा, तुमच्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या मित्रापर्यंत शेअर करा आणि अशाच अधिकृत, अचूक आणि विश्लेषणात्मक एमपीएससी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी नेहमीप्रमाणे अधिकृत आयोगाच्या माहितीच्या आधारेच व्हिडिओ घेऊन येत राहील. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या एमपीएससी लायब्ररी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.